प्रेक्षागृहातले दिवे हळूहळू मालवतात आणि समोरचा रुपेरी पडदा उजळून निघतो. सुरू होतो 2-2.5 तासांचा अद्भुत प्रवास, सिनेमा नावाचा. डोळे, कान या पंचेंद्रियासह डोक्यालाही बराच खुराक देणारा, कधी मनोरंजन करणारा, तर कधी आपलं जगणं, आपलं असणंच अंतर्बाह्य हलवून टाकणारा. सिनेमा हे आपल्या सर्वांचं वेड आहे, कारण आपल्या रक्तातच ही कला आहे. अशा या सिनेमाची परीक्षणं वृत्तपत्रातून खास आवडीनं वाचली जाणारी, अशाच काही निवडक परीक्षणांचा 70 mm आविष्कार, फर्स्ट डे फर्स्ट शो. नमस्कार श्रोते हो, मी ज्योती घनश्याम. चपराकच्या अनमोल ग्रंथसंपदेमध्ये आपण आज चित्रपट आणि चित्रपट गीते यांच्यावर आधारित पुस्तकांची ओळख करून घेऊयात. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक, लेखक, पत्रकार श्रीपाद ब्रह्मे यांच्या लेखणीतून अवतरलेली रुपेरी दुनिया आणि तिचं अंतरंग जाणून घ्यायचे तर चपराक प्रकाशनाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हा समीक्षा रूपी ग्रंथ नक्की वाचा. पाने 144, मूल्य 100 रुपये. एखादं चांगलं गाणं आपल्या कानावर पडलं तर ते आपण गुणगुणत राहतो. आपण कितीही चिंतेत असलो, ताणतणावात असलो, तर त्या गाण्यामुळं आपल्याला हलकं फुलकं वाटायला लागतं. अशाच काही गाजलेल्या दर्जेदार गाण्यांचा आस्वादक परिचय म्हणजे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम ग पचिंद्रे यांचं हे पुस्तक, अवीट गाणी. यामध्ये वादा करले साजना, जाने वाले जरा मुड़के देखो, ये क्या जगह है दोस्तों, गुस्ताखी माफ, झूम झूम के नाचो आज, राम करे ऐसा हो जाए, मेरी निंदिया तोहे मिल जाए, अशा अनेक गाजलेल्या सुंदर गाण्यांचा मागोवा घेतला आहे, त्याचं रसग्रहण केलेलं आहे. चपराक प्रकाशनचे अवीट गाणी हे पुस्तक, लेखक पत्रकार श्रीराम ग पचिंद्रे, मूल्य 200. कादंबरीवर आधारित चित्रपट आला तर पहिल्यांदा आपण काय करतो, जर आपण ती कादंबरी वाचली असेल तर त्याची तुलना चित्रपटाशी करायला लागतो. मात्र दिग्दर्शकाच्या मनात असतो तो पाहणारा प्रेक्षक, ज्याने कादंबरीही वाचलेली नसेल, तो सर्वसामान्य असेल आणि त्याच्या पुढे लार्जर दॅन लाईफ काहीतरी मांडायचं असेल, तेव्हा कादंबरी ते चित्रपट हे माध्यमांतर होताना लेखक आणि दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीमध्ये काय फरक असतो, कादंबरीवर आधारित चित्रपटांची निर्मिती प्रक्रिया काय असते, कॅमेरामन, गीतकार, संगीतकार या सर्वांना काय विचारात घेऊन त्या चित्रपटाची गीते लिहावी लागतात, चित्रित करावी लागतात, हे सर्व आलं आहे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र थोरात यांच्या कुंकू ते दुनियादारी. यात कोणकोणत्या कादंबरीवर आधारित चित्रपटांचा समावेश आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. कुंकू, श्यामची आई, बनगरवाडी, जैत रे जैत, वैजयंता, रीटा, जोगवा, नटरंग आणि दुनियादारी या सर्व कादंबरीवर आधारित जे जे चित्रपट आले त्याची निर्मिती प्रक्रिया, शिवाय त्याचे समीक्षण, त्या वेळच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यामध्ये नोंद केल्या गेलेल्या आहेत. कुंकू ते दुनियादारी, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र थोरात, पाने 136, मूल्य 250. ज्याप्रमाणे हिंदी गाण्यांनी सर्वांचं मनोरंजन केलं, बऱ्याच जणांना प्रेरणा दिली, त्याचप्रमाणे मराठी आपल्या मातृभाषेतील गाणी तिनं काय केलं तर आई जशी आपल्या मुलाला दूध पाजते तसा जेव्हा मराठीला पान्हा फुटला तेव्हा अशा असंख्य गाण्यांची निर्मिती केली गेली, जिनं अनेक
रसिकांची, साहित्य रसिकांची भूक भागवली. मराठीमध्ये बरीच गाणी अशी आहेत जी मुळात कविता आहेत. सुनील शिंदखेडे यांनी लिहिलेल्या शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर या पुस्तकात काय आहे? कोणकोणती गाणी आहेत यामध्ये? मृदू मुलायम स्पर्श पौषातल्या उन्हाचा, महानोरांचे पाऊस गाणे, रक्तामध्ये ओढ मातीची, माच्या तळाशी दिवे लागले, पारिजाताचे अश्रू, हुरहुर लावणारं मृदुमधुर जीवन गाणं, गंधवतीचा फुलवा, आभाराचा भार कशाला, नाघची अजरामर शिव, अभंग अथांग भक्तिगंगा, बाई या पावसानं, महानोराच्या गाण्याचा लळा, सांज भूल, मन हा मोगरा अशा अनेक रसग्रहणात्मक लेखांची मांदियाळी या पुस्तकात आहे. प्रत्येक लेख तुम्हाला त्या गाण्याच्या, कवितेच्या गर्भात घेऊन जाईल अशी अनुभूती हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला नक्कीच होईल. शिवाय भाषा सौंदर्याचीही अनुभूती घेता येईल. चपराकचे खूप सुंदर पुस्तक शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर, लेखक सुनील शिंदखेडे. पाने 80, मूल्य 120.